नमस्कार. महाराष्ट्र शासन वेळोवेळी भरपूर मोठ्या प्रमाणात महिलांसाठी योजना राबवत आहे. मग ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आहे का नाही. महिलांसाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर मग ते उज्ज्वला गॅस योजना असेल, महिलांच्या नावावरती काय केलं जातं, कनेक्शन दिलं जातं. त्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयाचा हप्ता काय केला जातो, महिलांच्या नावे दिला जातो. अशा विविध योजना शासन काय करत आहे, राबवत आहे. त्यामध्ये मग फ्री शिलाई मशीन योजना ही एक आहे. पण ते फ्री शिलाई मशीन योजना जशी आहे का नाही, ते पाठीमागं सेतू सुविधा केंद्रावर काय केले जात होते, PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत काय केले जात होते, फॉर्म भरून घेतले जात होते. पण ते अद्याप कुणालाही त्या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यानंतर ही योजना जी असते ती योजना काय केली जाते, जिल्हा परिषद थ्रो काय केली जाते, राबवली जाते. मग जिल्हा परिषद विविध महिलांसाठी काय करत असतं, योजना राबवत असतं. त्यामध्ये मग शिलाई मशीन फ्रीमध्ये भेट दिली जाते. त्यानंतर आणखीन ज्या योजना असतात, शेतकरी योजना, शेतकऱ्यासाठीही काही काय केलं जातं, काही योजना राबवल्या जातात. ह्यामध्ये काय झालेलं आहे, आता मध्यंतरी खूप सेतू सुविधा केंद्रावाल्यांनी काय केलेलं आहे, महिलांना काय केलेलं आहे, शिलाई मशीनच्या नावेखाली 1500 रुपये घेऊन काय केले जातात, त्यांचे फॉर्म ऑनलाईन करून दिले जात होतात. पण ही सर्व काही अफवा आहे. सध्या कुणालाही शिलाई मशीन योजना शिलाई मशीन वगैरे काही भेटलेली नाही आणि मिळत पण नाही. तर ही योजना जी असते ते जिल्हा परिषद थ्रू असते आणि जिल्हा परिषद काय करत असते, ही योजना राबवत असते. म्हणजे ही जे अफवा जे चालतात, ते सोशल मीडियावर जे मेसेज वगैरे व्हायरल करतात सेतू सुविधा केंद्रावाले, ते चुकीचं आहे. आणि 1000, 500, 200 रुपये काय करत असतात, महिला करून लूट करतात आणि घेतले जातात. काय केले जातात, तुमचं शिलाई मशीनचा फॉर्म वगैरे आम्ही काय करतो, ऑनलाईन करतो, तुम्हाला ह्याचा लाभ भेटून जाईल आणि 15,000 रुपयाचा सुद्धा काय होणार आहे, तुम्हाला लाभ मिळणार आहे. अशा योजना असे काय केले जातात, मेसेज सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर काय केले जातात, व्हायरल केले जातात. पण अशी योजना वगैरे काही नाही. 15,000 वगैरे तर काही मिळतच नाही. तर शिलाई मशीन योजना आहे ते जिल्हा परिषद काय करत असते, राबवत असते. जिल्हा परिषद थ्रू काय केले जातात, महिला सक्षमीकरणासाठी काय केले जातात, फॉर्म वगैरे सुटले जातात आणि त्यामध्ये मग आपण काय करायचा असतो, फॉर्म वगैरे भरायचा असतो आणि त्या माध्यमातून मग आपल्याला काय होते, शिलाई मशीन वगैरे दिली जाते. असं शिलाई मशीनचा वगैरे फॉर्म वगैरे काहीही नाही. या अफवेला बळी पडू नका. तुम्हाला अधिकची माहिती घ्यायची असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या जिल्हा परिषद योजना विभागामध्ये जाऊन काय करू शकतात, माहिती घेऊ शकतात. अशा अफवा वगैरे आणि ऑनलाईन फॉर्म वगैरे भरून देतो असं काही नाही. हे सर्व काय आहे, खोटं आहे. फसवलं जातं महिलांना. 15,000 तर मुळीच नाही, तर 15,000 आणि शिलाई मशीन असे तुम्ही काय केले आहेत, सोशल मीडियावर बातम्या वगैरे पाहिलेल्या आहेत. पण हे सर्व काय आहे, चुकीचं आहे, खोटं आहे, अफवा आहे. ह्या अफव्याला बळी न पडता काय करायचं आहे, तुम्ही ह्या गोष्टीची सगळी शहानिशा करायची आहे, पाहायचं आहे खरंच ही योजना आहे का, खरी आहे का, शासन हे राबवत आहे का, त्याचा काही अधिकृत GR आहे का, आहे का नाही. हे सर्व काही गोष्टीची काय करायची आहे, लाभधारकांनी काय करायचं आहे, पाहायची आहे, शहानिशा करायची आहे. नंतरच त्याच्यामध्ये काय करायचं आहे, सहभाग नोंदवायचा आहे. जवळपास ही योजना काही महिलांना काय केले जातात, घरगुती व्यवसाय म्हणून गिरणीसुद्धा काय केली जाते, जिल्हा परिषद थ्रू दिली जाते. त्यानंतर शिलाई मशीनसुद्धा जिल्हा परिषद थ्रू जाते. ते ऑफलाईन फॉर्म काय केले जातात, तर घेतले जातात. असं ऑनलाईन बाहेर वगैरे कुठं सेतू सुविधा केंद्रावर दिलं जात नाही. याची सर्वांनी काय करायची आहे, नोंद घ्यायची आहे. पाठीमागं पुणे जिल्हा परिषदच्या भरपूर मोठ्या प्रमाणावर काय केले होते, फॉर्म सुटले होते. मग त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या योजना होत्या, गिरणी असेल, त्यानंतर शिलाई मशीन असेल, ऐका नाही, आणखीन बऱ्याच शेतकरी योजनासुद्धा होत्या. ताडपत्रीची शेतकऱ्यांसाठी एक योजना होती. मग त्याचंही सुद्धा काय केलं जातं, बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑफलाईन काय करायचा असतो, तो फॉर्म भरायचा असतो. बाहेर सेतू सुविधा केंद्रावर कुठंही या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळं मग सर्व महिलांनी काय करायचं आहे, सतर्क राहायचं आहे. अशा अफवेला वगैरे बळी पडायचं नाही. ही योजना असते, भेटते, ह्याचा लाभ पण मिळतो, पण ते जिल्हा परिषद थ्रू मिळत असतो. मग तुम्हाला पिठाची चक्की असेल, शिलाई मशीन असेल, अशा विविध योजना काय करत आहे, जिल्हा परिषद थ्रू शासन काय करतं, राबवत आहे. असं सेतू सुविधा केंद्रावाले वगैरे मॅसेज टाकून
तुम्हाला ऑनलाईन वगैरे करू देतो असं पाठीमागं बऱ्याच PM विश्वकर्मामध्ये काय केलं जात होतं, 500-1000 रुपये घेऊन त्यांचे फॉर्म वगैरे ऑनलाईन करून दिले जातात. त्यामध्ये एकाही महिलांना लाभ मिळालेला नाही. शिलाई मशीन तर सोडाच, 15,000 रुपये सुद्धा मिळालेले नाहीत. अशा अफवा होत्या. ह्या अशा अफवाला काय करायचं आहे, बळी पडायचं नाही. याच्यासाठी सर्वांनी महिलांनी काय करायचं आहे, सतर्क राहायचं आहे. धन्यवाद.